हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ट्रेंझी मयुरी व्लॉग. अँड रिसेंटली मी गेले होते साऊथ गोवाला आणि तिथे मी काय काय एन्जॉय केलं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आम्ही गेलो होतो वाया कार बेड जर असेल ना तर इतकं कम्फर्टेबल वाटतं ना कुठल्या पण ट्रॅव्हलमध्ये. सो आम्ही दोघं तर फुल चिल करत होतो. सकाळी लवकर निघालो होतो, सो खूप भूक लागली होती. देन आम्ही विठ्ठल कामतला थांबलो आणि तिथे आम्ही डोसा ऑर्डर केला. देन अगेन आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत, नावांच्या भेंड्या खेळत परत आमचा प्रवास स्टार्ट केला. प्रवास हा चालतच राहणार होता. आता झालेली होती जेवणाची वेळ आणि आम्ही पोचलो होतो कोल्हापूरमध्ये. सो कोल्हापूरमध्ये आम्ही ट्राय केलं रोटी, देन तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि आम्ही असं सेपरेट घेतलं होतं, काही थाळी प्रकार घेतलेला नव्हता. यापूर्वीसुद्धा राजधानी या कोल्हापुरातल्या हॉटेलला आम्ही व्हिजिट केलेला आहे. सो आम्ही हा तांबडा पांढरा रस्सा घेतलेला होता. मेन म्हणजे ना मी हा पांढरा रस्सा ऑर्डर केला तेव्हा हा 30 रुपीची ही बकेट आलेली होती. मस्त गरम गरम रस्सा पिले. त्यानंतर सकाळी खूप लवकर उठायचं होतं कारण आम्हाला कोल्हापुरातून निघायचं होतं गोव्याला. आम्ही एक डे कोल्हापूरला स्टे केलेला होता. सो यू कॅन सी वृषाली म्हणून ह्या हॉटेलचं नाव आहे आणि खूप सकाळी लवकर मी हा व्हिडिओ शूट केला आहे. ऑलमोस्ट 4 वाजले होते मला वाटतंय. एवढे सकाळी निघालो आहे तर चहा तर पिलाच पाहिजे. सो आम्ही कोल्हापूरच्या देवीचं दर्शन करायला जाणार होतो. त्याआधी मस्त चहा पिला, खूप छान होता चहा. चहा पिल्यानंतर परत आमचा प्रवास स्टार्ट झाला होता. बाहेर असं खूप फॉगी क्लायमेट होतं. माहीरला झोप म्हणत होतो पण त्याला काही झोप येत नव्हती. असंच करत करत ऑलमोस्ट गोव्याच्या जवळपास पोचलो होतो, साऊथ गोव्याच्या. तर तिथे आम्ही सावली म्हणून हॉटेल आहे नेहमीचं आमचं फिक्स, तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला. आम्ही खूप 10 वर्षापासून जातो आहे. सो आधी खूपच नॉर्मल होता, आता रिकन्स्ट्रक्ट केलं आहे आणि खूप छान केलं आहे. बाहेर हे मासे होते ते आम्ही पाहत बसलो होतो माहीर आणि मी. आणि आम्ही ऑर्डर केले होते इथे आंबोळी. सो इतके ते आंबोळी आम्हाला आवडले, आम्ही खूप रिपीट करून खाल्ले आणि इट वॉज जस्ट टेस्टी आणि यम्मी. त्यानंतर आम्ही आमचा प्रवास परत स्टार्ट केला आणि आता आम्ही पोचलो होतो रूमवरती. सो हे आहे ओम साई बीच हट्स रिसॉर्ट, जे की आहे अगोडा या बीचजवळ. आणि या रिसॉर्टला आम्ही आधी पण 2-3 वेळा व्हिजिट केलेला आहे. हे एक वन ऑफ फेवरेट रिसॉर्ट आहे आणि यावेळेला आम्ही थोडी स्पेशल रूम बुक केली होती जी की बीचच्या समोरच होती. सो लेट मी शो यू. सो रूममधून बाहेर गेल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताल खूप छान स्पेस आहे तुम्हाला डायनिंगसाठी वगैरे पण लेफ्ट साईडला आणि समोरच बीच आहे. सो असं जर असेल ना तर तिथून हलण्याची इच्छा होत नाही लवकर. सो या ब्लॉगमध्ये तुम्हाला इतकं काही खास बघायला भेटणार नाही, बट नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच भेटेल. सो इथे आम्ही पहिल्यांदा आमची पेटपूजा केली कारण खूप आम्ही थकलो होतो ट्रॅव्हलिंग करून आणि वेगवेगळ्या डिशेस आम्ही ऑर्डर केले. फ्रेंच फ्राईज खाल्ल्यानंतर आम्ही बिर्याणी ऑर्डर केली होती आणि ट्रस्ट मी इथला जो शेफ आहे ना तो खूप छान जेवण बनवतो. नेहमीचा आमचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही चाललो होतो आता पॅलोलियम बीचला कारण पॅलोलियम हा एक गजबजलेला बीच असतो. खूप सारे लोक तिथे ॲक्टिव्हिटीज वगैरे करायला येतात. बट आम्ही जे गेलो होतो काही चेंज वगैरे करायला घेऊन नव्हतो गेलो, म्हणून आम्ही जस्ट जाऊन फोटोज वगैरे क्लिक करून आलो. आल्यानंतर अगेन हॉटेलला आम्ही जेवण केलं. प्रॉपर पनीरची भाजी होती आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या रूमच्या समोरच बीच होता, त्यामुळे लगेच चेंज करून बीचवर एन्जॉय करायला मी आणि माहीर गेलो. सो पाणी पाहू शकता, शुद्ध नाही म्हणू शकत बट क्लीन वॉटर, जसं की फुकेटचे वगैरे बीच माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिले असतील तर एकदम क्लीन वॉटर इथे आहे. माहीर आणि मी ना पाण्यामध्ये भिजता भिजता हे शंख शिंपल्या जमा करण्याचं पण काम करत होतो आणि तुम्ही पाहू शकता मी इतके सारे शंख शिंपले जमा केलेले होते. बट अनफॉर्च्युनेटली जेव्हा मी कारमधून रिटर्न येताना ना त्याचा खूप स्मेल येत होता आणि मी असा विचार केला होता की मी काहीतरी शोपीस वगैरे बनवेल, बट तसं काही झालं नाही. त्यानंतर टाईमपास तुम्हाला माहीतच आहे, घर बनवण्याचं काम मी करत बसले कारण ते जे मागचे घर आहेत ना रूम दिसत आहेत त्यातलाच जो खालचा फर्स्ट रूम होता तो आमचा होता. सो फुल टाईम आम्ही बीचवर मस्ती केली. हॉटेलचे डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. खूप छान हॉटेल आहे. साऊथ गोव्याला गेलं तर मी तर म्हणेल ह्याच हॉटेलमध्ये राहिलं पाहिजे. ही फर्स्टवाली रूम जी दिसते ती आमची आहे आणि हे होतं राईट साईडला पूर्ण सेटअप त्यांचा रेस्टॉरंट आणि बाहेरचेही लोक येऊन इथे जेवण करतात आणि खूप शांतता असते. आणि इथे गेल्याच्या नंतर गार्डन आहे मध्ये पॅसेजला. सो यापूर्वी जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा ही लेफ्ट साईडची जी रूम आहे तिथे आम्ही राहिलो होतो. सो माहीरने पूर्ण गार्डनमध्ये एन्जॉय केलं होतं. सो आम्ही काहीतरी चेंज म्हणून यावेळेला बीच साईडची रूम घेतली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.